नमस्कार. आपण आज जाणून घेऊयात की जेवढे स्थानिक पक्ष आहेत त्या स्थानिक पक्षामधले सगळे खासदार पक्ष सोडून का चाललेत. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि समजून नीट घ्या, कारण की ही देशासाठी खूप गरजेची गोष्ट आहे. सर्वात पहिली गोष्ट, एनडीए आहे. एनडीए आता नवीन बिल आणत आहे ज्याला डिलिमिटेशन बोलतात, आणि डिलिमिटेशन मध्ये हा बिल गेल्या वेळी फेल झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे की त्यांची जी तयारी आहे ती 2019ची तयारी चालू आहे. 2019च्या तयारीसाठी आता आपल्या पार्लमेंटमध्ये बघायला गेलं तर 543 सीट आहेत. त्या 543 सीट ह्यांना 850 पर्यंत न्यायच्यात डिलिमिटेशन करून. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला महिलांना रिझर्वेशन द्यायचंय. महिलांना रिझर्वेशन देण्यासाठी आम्हाला 850 सीट करायचे आहेत. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, 1 लाख जनसंख्या मागे एक एमपी असतो. एक एमपी असतो असं आपण अंदाज पकडूयात. तर तुम्ही विचार करा, मागे जी जनगणना झाली होती ही 2011 मध्ये झाली होती. 2011 नंतर आतापर्यंत जनगणना झालेली नाही. पण आता जर 1 लाख लोकसंख्येमागे एक एमपी असेल तर आता ही 2026 मध्ये लोकसंख्या आता वाढली असेल, त्याच्याप्रमाणे त्यांना एमपीज वाढवायचे आहेत. याच्या मागचा खरा खेळ समजून घ्या की जेव्हा त्यांनी बिल संसदेमध्ये आणला तेव्हा त्यांना 352 एमपीज हवे होते, पण त्यांना किती मिळालेत? 258 म्हणजे 140 जे खासदार आहेत ते त्यांना मिळाले नाहीत. ह्याचा परिणाम काय होणार हे समजून. 352 एमपीज मिळाले ते नॉर्थ मध्ये कधीच हारणार नाही. ह्याने काय होणार, जे साऊथचे स्टेट आहेत ते साऊथचे स्टेट ते कधीही नॉर्थच्या कॉम्पिटिशन मध्ये कमीच असणार. आता तुम्ही समजून घ्या, जर त्यांना आता 258 एमपीज आहेत आणि 258 पासून त्यांना आकडा जो आहे 352च्या वरती न्यायचा आहे, तर आतापर्यंत तुम्हाला माहित आहेत टीएमसीचे 20 एमपीज, त्यानंतर आपचे 7 आणि डीएमके ही इंडियामधून बाहेर निघाले आहेत, तर त्यांचे 22 एमपीज आतापर्यंत बाहेर निघालेले आहेत. तर ह्यांची जर आपण टोटल केली तर 347 पर्यंत जाते. 347 म्हणजे विचार करा, त्यांना ते 5 ते 6 एमपीज पाहिजेत. आणि आतापर्यंत महाराष्ट्रात मधील काय आणि इतर एमपीज इकडे तिकडे का पळत आहेत, त्याच्या मागचं कारण फक्त आणि फक्त डिलिमिटेशन आहे. आणि तुम्ही विचार करा, महाराष्ट्रीयन लोकांनी हा विचार केला पाहिजे, कारण की जर नॉर्थचे स्टेट आपल्यावरती पूर्ण डॉमिनेट करणार तर त्यामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या खालचे साऊथचे स्टेट काही करू शकणार नाही. आणि पूर्णपणे डॉमिनेशन हे फक्त उत्तर भारतीयांचेच असणार आणि तुम्ही फक्त मेलोडी खात राहणार. आता मेलोडी खाण्याची वेळ नाही, आता मेंटॉस खाण्याची वेळ आहे. मेंटॉस खाओ, दिमाग की बत्ती जलाओ.